भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन केले आहे. गीतेची ही शिकवण जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते, ज्याचा अवलंब करून आपण जीवनात यश मिळवू शकतो. तर या शिकवणीबद्दल जाणून घेऊया. श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन करते. महाभारताच्या युद्धात जेव्हा अर्जुन संकटात सापडला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला जीवनाच्या तत्वज्ञानाचा मार्ग या शिकवणीतूनच दाखवला होता. गीता ग्रंथातील प्रत्येक श्लोक जीवनाचे मार्गदर्शन करतो. गीतेची ही शिकवण माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेचे 18 अध्याय आणि 700 श्लोकांमध्ये जीवनातील सर्व समस्यांवर उपाय सापडतात. श्रीमद भागवत गीतेच्या या शिकवणीचा अवलंब करून जीवनात यश मिळवता येते. या 4 शिकवणीबद्दल जाणून घेऊया. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयताः शांतिरशांतस्य कुतः सुखम. या श्लोकाचा असा अर्थ होतो की योग विरहित असलेल्या व्यक्तीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसते. त्याच्या मनात भावना नसते. भावना नसलेल्या माणसाला कधीही शांती मिळत नाही. असा चंचल माणूस आयुष्यात कधीच सुखी राहत नाही. योग्यस्था कुरु कर्माणि संग व्यक्तवा धनंजय सिद्धय सिद्धयोहा समो भूत्वा समस्त्वं योगयुच्यते. गीतेत या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की मनातून अहंकार काढून टाकल्याशिवाय मार्गात यश मिळवू शकत नाही. त्याच्या निवृत्तीचा उपाय म्हणजे मनाचे समाधान. निस्वार्थी कर्म समाधानी योगानेच करता येतात. प्रत्येक व्यक्तीने ईर्ष्यामुक्त होऊन आपले कार्य केले पाहिजे. विहाय कामानया कर्वान्मु माश्ररती निस्पृहा निर्ममो निरहंकार स शांतीमधी गच्छती. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो मनुष्य सर्व इच्छा आणि कामनेचा त्याग करतो, अहंकार न ठेवता आपले कर्तृत्व करतो, त्याला त्याच्या कामात यश आणि शांती मिळते. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वत्प्रा नुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. गीतेच्या या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुन, मनुष्य ज्या प्रकारे माझे स्मरण करतो त्याप्रमाणे मी त्याला फळ देतो. प्रत्येकजण प्रत्येक मार्गाने माझ्या मार्गाचे अनुसरण करतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतु भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. गीतेच्या या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना, कर्म करणे हा तुझा अधिकार आहे आणि परिणामाची चिंता करू नकोस. कर्मातून माघार घेण्याचा कधीही विचार करू नको, तसेच त्याच्या परिणामांची चिंता करू नको. तर अशा प्रकारे या 5 श्लोकांमधून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या लोकांचे मन कधीच शांत नसते.